गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि थोडीशी फ्रेश होऊन म्हटलं की थोडंसं बाहेरचं जरा वातावरण दाखवावं. तर अंधार आहे आणखीनही आणि थोडासा रात्री पाऊस झाला होता, त्यामुळे थोडा आणखीनही रिमझिम चालूच आहे. तर सकाळची मी टिफिनचं वगैरे सगळं आवरून मुलांची तयारी करून दिलेली आहे आणि आता मुलगा चाललेला आहे कॉलेजला. तर आता ह्याची घाई चाललेली आहे आणि आता घड्याळ तुम्ही पाहू शकता की बरोबर तो 6:30 ला बाहेर पडतो. तर 5 मिनिटं इथे घड्याळ पुढे आहे. तर आता हा चाललेला आहे कॉलेजला. आता याला पाठवून दिल्यानंतर लगेचच आपल्याला इथे मी त्याला बाय करायला आलेली आहे आणि तो जरा पण कॅमेऱ्यामध्ये बघत नाहीये. तर हा चालला आता. याला मी बाय वगैरे केलेला आहे आणि आता बघा 6:30 वाजता कोणीही नाहीये. तर एक माणूस आता निघेलच ऑफिस, कॉलेज, शाळेला. तर इथे माझा लहाना अभ्यास करत बसलेला आहे, कारण की आता त्याला देखील शाळेत जायचं आहे. सकाळचे जवळपास आता 6:45 झालेले आहेत. त्याची देखील अंघोळ वगैरे करून एक्झाम चालू आहे आणि म्हणून थोडीशी जितका त्याला 5, 10, 15 मिनिटं जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तो अभ्यास करत आहे. थोडेसे जे मेन पॉइंट आहेत ते रिवाइज करत आहे. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचन पाहू शकता. एकीकडे चहा उकळत आहे आणि किचन सकाळी मी जे टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतर गॅसवर तवा तसाच होता, तर त्याला मी सिंकमध्ये ठेवून दिलेला आहे आणि आता आपण किचनचा जो ओटा आहे तो क्लीन करून घेऊया. किचनमध्ये एंट्री केली ना, तर किचन असं साफ स्वच्छ असलं की जरा बरं वाटतं. पण आता सकाळी आपण भाजी चपाती करून दिल्यानंतर किचनचा असा पूर्णपणे अवतार बिघडलेला आहे. तर किचनच्या ओट्यावरती पीठ आणि गॅस देखील खराब झाला होता. त्यामुळे ओल्या कपड्याने पहिलं ते किचनचा ओटा आणि गॅस क्लीन करून घेते मी. ओल्या कपड्याने पहिलं क्लीन करून घ्यायचे. पीठ वगैरे काढून घेतल्यानंतरच आपल्याला जे लिक्विड सोप वगैरे जे काय असेल त्याने आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. तर चहा इथे झालेलाच आहे. तर यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे, गॅस बंद करून घेणार आहे आणि मग पुढचं जे काम आहे ते आपण सुरू करून घेणार आहोत. गॅस बंद करून घेतलेलं आहे, झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता जे लिक्विड सोप आहे, तर आपल्याकडे जे काही लिक्विड सोप असेल त्याने व्यवस्थित क्लीन केलं म्हणजे गॅस ओटा चिकट, तेलकट असा होत नाही. आणि सकाळी आपण जी भाज्यांना फोडणी वगैरे देतो, तर त्याचं देखील तेल या गॅसच्या ओट्याच्या पाठीमागे जी भिंत आहे त्यावर उडलेलं असतं. तर इथे मी मिस्टर क्लीन काही मिस्टर मसलचं जे क्लीनर आहे त्याने क्लीन करून घेणार आहे. थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे, किचनचा ओटा क्लीन करून घ्यायचा आहे आणि मग याचा स्प्रे करून व्यवस्थित ओल्या कपड्याने क्लीन करून घेतलं ना, तर किचनचा ओटा एकदम स्वच्छ साबणाने स्वच्छ केल्यासारखा असा दिसून जातो. तर अजिबात कुठेही डाग वगैरे पडलेले दिसत नाहीत आणि तेलकट, चिकटपणा सगळ्याचा सगळा निघून जातो. तर याचा देखील आपण DIY बनवून घेणार आहोत. तर आता हे व्यवस्थित भिंत क्लीन करून घेतलेली आहे. जे थोडंफार तेल वगैरे उडलं होतं, तर त्याला देखील व्यवस्थित मी साफ करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित किचनचा ओटा, गॅस आणि जी भिंत आहे ती व्यवस्थित स्वच्छ केली ना, की छान वाटतं. तेलकट, चिकट असं वाटत नाही. फ्रेश अशी आपली किचनची भिंत आणि किचन ओटा आपल्याला दिसतो आणि दिवसभर आपला म्हणजे किचनमध्ये काम करण्याचा मूड होतो. तर आता व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेला आहे किचनचा ओटा. सकाळी इतकी घाई असते ना, की पाणी देखील त्याच वेळेला आलेलं असतं आणि घाई गडबड खूप झालेली असते. तर 5:30 वाजल्यापासून टिफिनला भाजी चपाती तयार होऊन जाते. मुलं वगैरे शाळेत कॉलेजला गेल्यानंतर किचनचं काम पडलेलं असतं आणि लगेचच पाणी देखील आलेलं असतं. तर एकीकडे वॉशिंग मशीन लावून घ्यायची आणि पटापट किचनचा ओटा आपल्याला साफ करून घेतला, की इतर कामं करायला आपण रिकामे होऊन जातो.
किचनचा ओटा क्लीन करण्यासाठी कॉटनचं जुनं जे बेडशीट असतं त्याचा तुकडा मी घेतलेला आहे. म्हणजे छोटासाच तुकडा घेतला, साफ केलं, तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं, तर आपण बऱ्याच वेळा त्या कपड्याला वापरू शकतो. तर आता हे मी व्यवस्थित धुवून ठेवलेला आहे किचनचा कपडा. धुवायला टाकलेला आहे किचनचा कपडा आणि आता थोडेसे जे नळ आहेत ते आपण स्वच्छ करून घेऊया. कारण की सकाळी-सकाळी पाणी आलेलं असतं, भरपूर कामं असतात, साबण वगैरे त्याच्यावरती शिंतोडे उडलेले असतात, तर ते स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला पिण्याचं पाणी जे आहे ते व्यवस्थित भरता येतं. तर आता किचनचा जो नळ आहे, हे जे 2 टॅप आहेत, तर 2 टॅप का? तर एका नळाला जे आहे ना ते के-डी-एम-सीचं पाणी येतं आणि दुसऱ्या नळाला जे आपण के-डी-एम-सीचं पाणी आल्यानंतर जे आपल्या घरातल्या ज्या टाक्या असतात त्यामध्ये स्टोअर केलेलं जे पाणी असतं ते पाणी त्या दुसऱ्या नळाला येतं. तर आता हे नळ व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि धुवून देखील घेऊया आणि मग आपण पाणी वगैरे भरून घेणार आहोत. तर किचनचे जे नळ आहेत ना, रोज आपण जेव्हा किचनमध्ये काम करायला आलेलो असतो, तर त्यावेळेस लगेचच आपल्याला ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत. म्हणजे स्वच्छ नळ असे नवीनसारखे दिसतात. डाग वगैरे पडलेले दिसत नाही. साबणाचे जे शिंतोडे वगैरे असतात ते देखील क्लीन होतात. तर अशा प्रकारे मी आता हे नळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. नळासोबतच जी आजूबाजूची भिंत आहे ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहेत. तर सुरुवातीला ना इकडे ही जी किचनच्या भिंतीला जे आम्ही टाइल्स वगैरे लावलेले आहेत, ते फक्त अर्धे टाइल्स बिल्डरने लावून दिले होते. पण गॅसच्या ओट्यापुढे सतत फोडणी वगैरे भाज्या वगैरे करून जे फोडणीचं तेल वगैरे उडत होतं, त्यामुळे ही जी भिंत होती ना ती पूर्णपणे काळपट अशी दिसायला लागली होती, तेलकट अशी. त्यामुळे इथे मी पूर्णपणे टाइल्स वगैरे बसवून घेतले. तर टाइल्स बसवण्याचा एक फायदा छान झाला, की सफेद टाइल्स बसवल्यामुळे उजेड राहतो किचनमध्ये आणि दुसरी गोष्ट तेलकटपणा जो असतो भाज्यांचा वगैरे फोडणीचा वगैरे, तर तो एकदाच आपण स्वच्छ केलं, की स्वच्छ नीट अँड क्लीन ही भिंत दिसून जाते. तेलकट, काळपट, चिकट अशी दिसत नाही. तर आता नळ वगैरे धुवून घेतले, भिंत वगैरे देखील आजूबाजूची धुवून घेतलेली आहे. तर नळाच्या आजूबाजूची भिंत देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण की भांडी वगैरे आपण घासतो, साबण, भांडी किंवा तेलकट, चिकटपणा इथे देखील उडलेला असतो. तर या एरियाला देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. कारण की यामध्येच आपण भांडी घासत असतो, पिण्याचं पाणी वगैरे भरत असतो. भरपूर सारे कामं या किचनच्या सिंकमध्ये आपण भाज्या वगैरे धुण्याची करत असतो. तर आता हा एरिया व्यवस्थित किचन सिंकचा साफ करून घेतलेला आहे आणि आता हे किचन सिंकमध्ये जी भांडी वगैरे पडलेली आहेत, त्याला देखील व्यवस्थित आता मी घासून घेणार आहे. तर सकाळचा वेळ ना इतका फास्ट पटापट असा पळत असतो, की समजत नाही कुठून कसा वेळ गेला. तर आता हा किचनचा ओटा साफ केल्यानंतर बघा गॅस कसा स्वच्छ आणि चमकदार असं दिसत आहे किचनचा ओटा देखील. तर हे जे मी क्लीनर वापरलं होतं त्याच्यामुळे. तर आता इथे मी एक ग्लास ठेवलं होतं पाणी पिऊन, तर त्याचे थोडंसं इथे आपल्याला पाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने किचनचा ओटा स्वच्छ, साफ-सुथरा जर असेल ना, तर किचनमध्ये काम करायला देखील आपल्याला एक मस्त उत्साह येतो. आता दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची सांगायची म्हणजे इथे मी थोडीशी पाण्याची सेटिंग तुम्हाला दाखवायचं मला असं वाटतं, की दाखवावी म्हणून. तर इथे हे जे 2 टॅप आहेत, तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की एक नळाला किचनला के-डी-एम-सीचं पाणी येतं आणि दुसऱ्या नळाला जे टाक्यामध्ये स्टोअर केलेलं पाणी असतं, तर ते पाणी येतं. ह्या नळाला के-डी-एम-सीचं पाणी येतं. तर आता सध्या पाणी आलेलं नाही, त्याच्यामुळे पाणी बघा हे टाकीतलं आहे हे पाणी, घराच्या टाकीतलं. तर बारीक अशी धार येते. तर आता ही मी सेटिंग करून घेतलेली आहे प्लंबरकडनं. तर के-डी-एम-सीचं जेव्हा पाणी येतं ना या नळाला, तेव्हा अशी फिटिंग करून पाईपाचं जॉइन करून घेतलेलं आहे आणि तो घरामध्ये जी टाकी आहे ना, त्याला असा मी जॉइन केलेला आहे हा पाईप. तर हा जो कॉक आहे, हा आपण चालू केला ना, तर के-डी-एम-सीचं पाणी हे जे पिण्याच्या नळाला येतं पहिल्या नळाला, तर ते पाणी भरभर सफेद पाईपमधून ह्या टाकीच्या नळाला पण जातं आणि अर्ध्या तासमध्ये टाकी जी आहे आमची, तर 20 ते 25 मिनिटामध्ये भरून जाते आणि पिण्याचं पाणी देखील व्यवस्थित भरलं जातं. तर आता इथे मी मशीनमध्ये कपडे टाकून घेतलेत, मशीन लावून घेतलेली आहे आणि आणखीन पाणी देखील आलेलं नाहीये, पण कपडे वगैरे मी टाकून ठेवलेले आहेत. तर हॉलमध्ये मी आलेली आहे. लहान नाश्ता करत-करत थोडंसं रिवाईज करत आहे आणि इथे मी देखील थोडंसं कोमट पाणी पीत आहे. तर सकाळी-सकाळी कोमट पाणी नक्की प्यावं. म्हणजे रात्रीचं जे आपण काय तिखट, तेलकट, स्पायसी जे काही खाल्लेलं असतं ते कोमट पाण्यामुळे काय होतं, आपलं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ होतं. तर आता इथे मी कोमट पाणी पिऊन झाल्यानंतर पुन्हा किचनमध्ये आलेली आहे आणि आता बघा किचनच्या नळाला पाणी आलेलं आहे. जे के-डी-एम-सीचं जे मी म्हणते पाणी, ते पाणी आलेलं आहे आणि आता बघा या पाण्याला फोर्स भरपूर
भरपूर आहे. आता हा नळ जो आहे ह्याला बंद केलेला आहे आणि इथे आणखीन मी चालू केलेला नाहीये हा कॉक. आता हा कॉक मी चालू करते आणि आता ह्या पाण्याचा फोर्स बघा. भरपूर असं पाणी फोर्सने येतं. इतकं फोर्सने पाणी आलेलं आहे आणि आता हे पाणी जे आहे हे भरभर आता टाकीमध्ये भरून जाईल. म्हणजे किचनच्या नळाचं पाणी देखील टाकीमध्ये चढतं आणि बाथरूमच्या नळाला पाणी आलेलं आहे ते देखील टाकीमध्ये चढतं. म्हणजे पटकन टाकी जी अर्धा ते पाऊण तास लागणार आहे भरायला, ती 15 ते म्हणजे 20 ते 25 मिनिटामध्ये भरून जाते टाकी. पाणी यायच्या आधीच मशीनमध्ये कपडे आणि सर्फ घालून घेतला होता आणि पाणी आल्यानंतर मशीनचं सेटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे. पाणी भरत आहे आणि जवळपास कपडे धुण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागतात. या 35 ते 40 मिनिटामध्ये कपडे व्यवस्थित धुतले जातात आणि खरं सांगू का या मशीनचा फार उपयोग होतो धावपळीमध्ये आणि आजारपणामध्ये. तर खूप सोबत होते मला हिची. तर आता घड्याळामध्ये जवळपास 7:10 म्हणजेच 5 मिनिटं पुढे आहे. 7:05 झालेले आहेत. आता ह्या लहानाची तयारी करत आहे. याला आणखीन स्वतःची पाहिजे तशी तयारी करता येत नाही. त्याला सांगितलं होतं तयारी करून घे. युनिफॉर्म, आय कार्ड, बॅग वगैरे अडकवून तयार झाला. पावडर वगैरे लावून तयार झाला. पण केस विंचरायला तो विसरला. तर आता इथे त्याचे केस वगैरे विंचरून त्याला मी आता बाय म्हणत आहे. पाऊस पडत आहे, छत्री विसरलाय तो, तर त्याला छत्री दिली आणि आता त्याला बाय करते. तर जायची घाई आहे. जवळपास 7:20 ची त्याची शाळा असते. तर 7:10 ला तो घरातून निघतो. अजिबात त्याला सोडायची वगैरे आवश्यकता लागत नाही, कारण की शाळा समोरच आहे आमच्या. तर आता हा गेलेला आहे. तर बाहेर बघा आणखीन कोणीही आलेले नाही. एकटाच चाललेला आहे तो. त्याला सोडायला वगैरे किंवा व्हॅनची वगैरे अजिबात आवश्यकता लागत नाही. तर गेलाय तो. आता मी इथे येते. किचनमध्ये मी आलेली आहे. 7:20 झालेले आहेत आणि अंघोळ पाणी करून मी आता इथे देवपूजा करत आहे. तर अगरबत्ती, मेणबत्ती लावून झाल्यानंतर थोडीशी फुलं वगैरे वाहूया. तर जास्त काही पूजा वगैरे मी करत बसत नाही. अगरबत्ती, मेणबत्ती आणि फुलं असली तर मी वाहते, नाहीतर मग अशाच पाया वगैरे पडते. तर आता इथे मी फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत आणि आता सकाळी-सकाळी देवपूजा वगैरे केली ना, तर मन अगदी प्रसन्न असं होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह वाइब्स येत असतात आपल्याकडे. तर अशी ही देवपूजा वगैरे नक्की करावी. तर आता अ, ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर दिवसभर पूर्ण माझा आनंदात जातो आणि कुठलंही काम करायला आळस वगैरे येत नाही. तर आपली ज्या कोणावरती श्रद्धा असेल ना, मनापासून त्याची श्रद्धा करा, भक्ती करा, तर नक्की तुमची मेरे को फोन करना होते हाँ हाँ ठीक है हाँ चलेंगे तर तुम्ही ऐकलंच असेल पक्ष्यांचा भरपूर असा आवाज येतोय. तर माझी सकाळ ना खूप सुंदर अशी पक्ष्यांच्या आवाजाने होत असते. तर खिडकीमध्ये जी खिडकीच्या पाठीमागे जी भरपूर अशी झाडी आहे, तर या झाडांवरती ना पोपट आणि वेगवेगळ्या रंगाचे पक्षी येत असतात आणि खूप छान अशी सकाळ होते. तर मी सकाळी उठल्यानंतर जवळपास 3 ते 4 मिनिटं या खिडकीमध्ये बसलेली असते सोफ्यावरती, खिडक्या वगैरे उघडून. तर मस्त शांत असं वातावरण असतं आणि खूप मस्त वाटतं. तर पाया वगैरे पडून झालेल्या आहेत आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे घरामध्ये थोडंसं कुबटसर असं वातावरण जाणवत जर असेल ना, तर त्यावेळेस कापूर जर असेल तर कापूर तुम्ही नक्की या कापूरदानीमध्ये लावा. तर आता इथे मी कापूरदानीमध्ये थोडासा कापूर घेतलेला आहे आणि कापूर यामध्ये आता लावून दिलेला आहे. तर मस्त सकाळ अशी सुगंधित आणि फ्रेश अशी झालेली आहे पाया वगैरे पडून एनर्जेटिक अशी. तर आज माझ्याकडे थोडासा वेळ होता, तर म्हटलं की थोड्याशा खिडक्या वगैरे, विंडोज वगैरे आपण क्लीन करून घेऊया. तर माझ्याकडे असा हा हँडी व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि हा व्हॅक्यूम क्लीनर माझ्याकडून एकदा पडला होता, तर त्यामुळे त्याचं जे लॉक करायचं खाली जे एक बटनसारखं होतं ते तुटलं आणि म्हणून हे जो पुढचा भाग आहे तो बसत नव्हता. पण मी थोडंसं काहीतरी जुगाड वगैरे करून त्याला होल मारून आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी वायर घालून त्याला मी पुन्हा वापरायला काढला. तर आता बघा हे जे आहे आतमध्ये यामध्ये कचरा जाऊन बसतो तर हे काढायचं असतं आपल्याला आणि हे जे आजूबाजूला जे ब्रश वगैरे पडलेले आहेत ना ते व्हॅक्यूम क्लीनरला लावायचे जे ब्रश आहेत तर त्याने हे खूप छान असं क्लीन होतं.
तर माझ्याकडे हा वेगाचा व्हॅक्यूम क्लीनर आहे. याची सक्शन पॉवर छान आहे. म्हणजे जे मायक्रो पार्टिकल आपण म्हणतो ना डस्टचे, ते पूर्णपणे निघून जातात. जे आपण झाडू वगैरे मारून देखील निघत नाही, ते पूर्णपणे याने निघून जातात. तर याचा वापर मी शक्यतो सोफे वगैरे साफ करण्यासाठी आणि विंडो वगैरे क्लीन करण्यासाठी करते किंवा मग गादी वगैरे जर आपल्याला क्लीन करायची असेल, तर गादीवर देखील हे जे व्हॅक्यूम क्लीनर फिरवलं ना, तर पूर्ण त्याच्यावरची धूळ, डस्ट जे काय असेल ते पूर्णपणे क्लीन होते. याची वायर देखील भरपूर लांब आहे आणि सहजपणे आपण याला लावून आपण क्लीनिंग करू शकतो. तर हे पाठीमागच्या साईडला ब्लोवर आहे आणि इथे देखील आपण ब्रश वगैरे लावून व्यवस्थित क्लीनिंग वगैरे करू शकतो. तर इथे बघा पुढच्या साईडला हा जो पाईप आहे तो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा. तर सुरुवातीला आपल्याला कळत नाही, पण नंतर एकदा का आपण 3-4 वेळा जर वापरला ना, तर व्यवस्थित आपल्याला समजून जातं. तर हा वापरण्यासाठी सगळ्यात सोपा आहे आणि झटपट याने क्लीनिंग होते आणि स्वच्छ असं क्लीन करता येतं. म्हणजे कोपऱ्यातले धूळ, जाळी जे काही डस्ट पार्टिकल असतील, इव्हन तुमच्या ज्या ट्रॉल्या किचनच्या ज्या असतात ना, तर त्याच्या कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही हा व्हॅक्यूम क्लीनर फिरवला, तरी देखील तुमच्या ट्रॉल्या व्यवस्थित स्वच्छ अशा होऊन जातात. तर चला आता आपण क्लीनिंग करणार आहोत. तर सोफ्यावरचे कव्हर काढून मी धुवायला टाकलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आता मी क्लीन करून घेते. तर आता बघा या फटीमध्ये देखील आपण हा व्हॅक्यूम क्लीनर अशा पद्धतीने घालू शकतो आणि व्यवस्थित आतली जी धूळ आहे ती साफ करू शकतो. तर पुढच्या भागाला पेनासारखं असं पॉइंटी आहे आणि ते इथे लावून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित कानाकोपऱ्यातली धूळ साफ करू शकतो. साफ-सफाई जर म्हटलं ना, तर बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे पूर्णचे पूर्ण घर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर अशा वेळेस काय करायचं? जर साफ-सफाई करण्यासाठी तुम्ही एकटेच असाल, तर अशा वेळेस आपल्याकडे वेळ किती आहे? 1 तास, 2 तास, पाऊण तास. त्यानुसार आपण कोणती साफ-सफाई त्या वेळेमध्ये व्यवस्थित करू शकतो, हे ठरवायचं आणि मग त्या गोष्टीपासूनच आपण साफ करायला घ्यायचं. तर माझ्याकडे जवळपास तासभर होता. तर म्हटलं की तासभरामध्ये सोफा आणि विंडो क्लीनिंग व्यवस्थित झटपट होऊन जाईल आणि म्हणून मी साफ-सफाई करण्यासाठी सोफा आणि विंडो क्लीनिंग करायला घेतली आज. तर जास्त टेन्शन न घेता थोडं-थोडं काम करत राहायचं आपण. म्हणजे घर देखील स्वच्छ होतं, साफ होतं आणि घर खराब देखील दिसत नाही. तर आज मी इतकीच साफ-सफाई करणार आहे, जास्त काही करणार नाही आणि साफ-सफाई झाल्यानंतर जेवण करून थोडीशी झोप घेणार आहे, कारण की नंतर माझा क्लास देखील आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आता बघा यामध्ये या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये भरपूर अशी धूळ या विंडोमधून निघालेली आहे. तर चला पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.